पुणे जिल्ह्यातील शिरूर जवळ असणाऱ्या श्री क्षेत्र देवढेश्वर महादेवाची यात्रा तिसऱ्या श्रावणी सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडली। यात निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन, बैलगाडा शर्यती, कुस्त्यांचा आखाडा इत्यादी भरघोस कार्यक्रमांनी साजरी झाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे यांनी सांगितले। याच यात्रेची काही दृश्य पाठवलीत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। सुरुवातीला 3 दिवसाचा सप्ताह असणारी यात्रा काही काळानंतर 7 दिवसाचा सप्ताह झाला। उद्या गेल्या 25 वर्षापासून अविरतपणे काल्याच्या कीर्तनाला इंदोरीकर महाराजांचं कीर्तन असतं। उद्याही ते संपन्न होणारच आहे। यात्रा सुरू करत असताना ग्रामस्थांचा एकच कल होता की आपल्या शेतकरी माणसाच्या की रांगडी यात्रा सुरू झाली पाहिजे आणि त्या ओघानं कुस्त्यांचा आखाडाही उद्या संपन्न होणार। गेल्या 20 वर्षापासून सुरुवातीचे 5 वर्ष कुस्त्यांचा आखाडा नव्हता। गेल्या 20 वर्षापासून कुस्त्यांचा आखाडा संपन्न होत आहे। त्यामध्ये आमच्या यात्रेचं वैशिष्ट्य आहे की आमच्या यात्रेत पुढारी नाही, जो तो आपापल्या पद्धतीने काम करत असतो आणि यात्रा यशस्वी करत असतो। आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षीपासून भव्य असं या बैलगाड्याचं नियोजन सुरू केलेलं आहे। बैलगाड्याचं नियोजन करत असताना कुठलाही दुजाभाऊ, आपलेपणा, परकेपणा असा भाव या ठिकाणी जपला जात नाही। जे गाडा कमिटीचे नियम आहेत त्याच्यावर काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते। कुठल्याही गाडा मालकावर अन्याय होणार नाही याची आधी काटोकाट काळजी घेतली।